वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत आहे आपले CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय विद्यालय संघटन याचे ॲडमिशन कसे करायचे व यासाठी कोण पात्र आहे, RTमध्ये नंबर जर नाही लागला तर आपण केंद्रीय विद्यालयासाठी फॉर्म भरू शकतो का, यावरती आपण आज चर्चा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही ते पाहू शकताय, केंद्रीय विद्यालय संघटन. केंद्रीय विद्यालय संघटनची एक सेपरेट वेबसाईट असते, जशी RTची वेबसाईट असते त्याचप्रमाणे केंद्रीय विद्यालय संघटनची वेबसाईट इथे असते. यामध्ये मुलांना प्रायमरीपासून बालवाटिका 1, बालवाटिका 2, बालवाटिका 3 पासून ते 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीपर्यंत ॲडमिशन जे आहे ते दिलं जातं. CBSE बोर्ड जे आहे तर यांचा असतो. तर सविस्तर माहिती आपण यामध्ये बघूया. तुम्ही पाहू शकता, तुमच्या मुलासाठी कमी फीमध्ये दर्जेदार CBSE शिक्षण हवं आहे का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत केंद्रीय विद्यालय KVS महाराष्ट्रात याबाबतची पूर्ण माहिती, प्रवेश प्रक्रिया, वयमर्यादा, कागदपत्रे आणि याचे फायदे, तेही अगदी आपल्या मराठीत आणि सोप्या भाषेत. सगळ्यात पहिलं म्हणजे KVS म्हणजे काय? तर मी तुम्हाला सांगतो. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत चालणाऱ्या शाळा. या शाळा प्रामुख्याने केंद्र सरकार, कर्मचारी संरक्षण दल व सामान्य नागरिकांसाठी आहेत. महाराष्ट्रातील KVS शाळा कोणकोणत्या आहेत तर म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते आपण इथे पाहूया. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर अशा ठिकाणी 60पेक्षा जास्त KVS शाळा उपलब्ध आहेत. आता यामध्ये प्रवेश घेण्यासाठी वर्गनिहाय माहिती काय आहे ते आपण इथे बघूया. तर तुम्ही इथे पाहू शकताय, प्रवेश वर्गनिहाय माहिती. यामध्ये सगळ्यात पहिलं येतं बालवाटिका म्हणजेच प्री प्रायमरी स्कूल. तर यामध्ये बालवाटिका 1 जे आहे तर यासाठी 3 ते 4 वर्ष वय असणं गरजेचं आहे. तर तुम्ही बालवाटिका 1 साठी फॉर्म भरू शकता. त्यानंतर दुसरं येतं बालवाटिका 2. तर तुमच्या मुलाचे 4 ते 5 वर्ष वय असेल तर तुम्ही बालवाटिका 2 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर पुढचं येतं ते म्हणजेच बालवाटिका 3. जर तुमच्या मुलाचे 5 ते 6 वर्ष यामध्ये वय असेल तर तुम्ही बालवाटिका 3 साठी ऑनलाईन ॲप्लिकेशन देऊ शकता. वय मोजण्यासाठीची तारीख जी आहे ती 31 मार्च 2026 ही असणार आहे. तर ही इथे तुम्ही नोट करून घ्या. 31 मार्च 2026 हे इथे तुमची वय मोजण्याची तारीख असणार आहे. वय कसं मोजायचं या संदर्भात ऑलरेडी व्हिडिओ मी चॅनलवर पोस्ट केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इयत्ता पहिलीसाठी ॲडमिशन जर तुम्हाला घ्यायचं असेल केंद्रीय विद्यालयामध्ये KVSमध्ये, तर तुम्हाला इथे तुमच्या मुलाचे 6 वर्ष वय जे आहे ते पूर्ण असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रवेश जो आहे तो कसा मिळतो? तर प्रवेश जो आहे तो ऑनलाईन लॉटरी सिस्टीमद्वारे ॲडमिशन जे आहे ते दिलं जातं. बालवाटिका 1, 2, 3 आणि इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म घेतले जातात आणि याची लॉटरी काढली जाते. त्यानंतर इयत्ता 2री ते 8वी तर यांचा प्रवेश कसा होतो? तर जे काही मागील वर्ग आहेत ते उत्तीर्ण असाल आणि त्याच KVSमध्ये किंवा दुसऱ्या KVSमध्ये शिक्षण घेत असाल आणि मागील वर्षी तुम्ही जर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला प्रवेश हा पुढे दिला जातो. जागा उपलब्ध असल्यास प्रवेश दिला जातो. त्यानंतर इयत्ता 9वीसाठी प्रवेश त्यासाठी तुम्हाला एक एंट्रन्स एक्झाम जी आहे ती द्यावी लागते. ती एंट्रन्स एक्झाम तुम्ही जेव्हा पास करता, पास झाल्यानंतर तुम्हाला 9वीला जो आहे तो प्रवेश दिला जातो. त्यानंतर इयत्ता 11वीसाठी प्रवेशाची पात्रता काय लागते? तर तुम्ही त्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे, तर 10वीच्या गुणांवर आधारित प्रवेश तुम्हाला दिला जातो. त्यानंतर तुम्हाला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स तिन्ही फॅकल्टीमध्ये वॅकन्सी राहते. तुम्ही चूज करू शकता. त्यानंतर आपलं आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहेत ते बघूया. सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे जन्म प्रमाणपत्र म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट. त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट लागणार आहे आधार कार्ड. त्यानंतर पालकांचे सेवा प्रमाणपत्र. जर सरकारी गव्हर्मेंट जॉबला असेल पालक तर त्यांचं ट्रान्सफर झाल्याचं किंवा सेवेला असल्याबाबतचं सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याचं ट्रान्सफर झालेलं असेल, त्याच्या वडिलांचं ट्रान्सफर झालेलं असेल तर त्यांचं इथे ट्रान्सफर सर्टिफिकेट
या ॲडमिशनसाठी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर जातीचा दाखला. जर एखादा विद्यार्थी रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये येत असेल तर त्याला लागू होत असल्यास जातीचा दाखला तुम्हाला द्यावा लागणार आहे. EWS म्हणजेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत जर असेल तर त्यांना इथे EWS प्रमाणपत्र जे आहे ते इथे द्यावे लागणार आहे. त्यानंतर एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि प्रवेश जो आहे तो प्राधान्यक्रम काय असणार आहे हे देखील आपण इथे बघूया. सगळ्यात पहिलं जे आहे ते इथे केंद्र किंवा सरकारी कर्मचारी आहेत त्यांना सगळ्यात पहिले प्रायोरिटी इथे दिली जाते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे जे राज्यातील सरकारी कर्मचारी आहेत त्यांना दुसरी जी संधी आहे ती त्यांना दिली जाते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे PSU म्हणजेच स्वायत्त संस्था. ज्या संस्थेमध्ये जे कामाला कर्मचारी आहेत तर त्यांच्यासाठी तिसरी प्रायोरिटी दिली जाते आणि त्यानंतर चौथी प्रायोरिटी सर्वसामान्यांसाठी दिली जाते. जे आपण सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्यासाठी चौथी जी प्रायोरिटी आहे तर त्यावेळेस ज्या जागा शिल्लक असतील तर त्यांना या चौथ्या इतर कॅटेगरीमध्ये प्रवेश जो आहे तो दिला जातो. आता ऑनलाईन याचा अर्ज आहे तो कसा करायचा हे देखील आपण इथे बघूया. तर बालवाटिका व क्लास 1 साठी ऑनलाईन अर्ज इथे करायचा आहे. यासाठी ऑफिशियल वेबसाईट kvssangathan.nic.in ही वेबसाईट तुम्हाला दिसत आहे. यावरती जाऊन जेव्हा ॲडमिशनचे फॉर्म सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला या वेबसाईटवरती जाऊन तुमचे ऑनलाईन फॉर्म जे आहेत ते भरून द्यायचे आहेत. तुम्ही इथे लक्षात ठेवा बालवाटिका 1, 2, 3 आणि क्लास 1 यासाठी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन जे आहेत ते द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न पडतो ती म्हणजेच की फी किती लागेल. तर फीबद्दल संपूर्ण माहिती आपण इथे बघूया. क्लास 1 ते 8वी पर्यंत खूप कमी आणि काहींना मोफतसुद्धा शिक्षण दिलं जातं. त्यानंतर क्लास 9 ते 12वी पर्यंत 200 ते 600 रुपये याप्रमाणे तुम्हाला फी आकारली जाऊ शकते. त्यानंतर मुली किंवा SC ST दिव्यांग यांसाठी विशेष सवलत यामध्ये दिली जाते. आता KVSचे फायदे काय काय आहेत ते देखील आपण इथे थोडक्यामध्ये बघूया. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे CBSE बोर्डचा अभ्यासक्रम तुमच्या मुलांना शिकवला जातो. त्यानंतर NCERT बुक्स जे आहेत ते इथे असतात. कमी फी हा एक फायदा आहे. त्यानंतर ट्रान्सफरची सुविधा मिळते. जसं आपण RT थ्रू जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला ट्रान्सफरची सुविधा जी आहे ती दिली जात नाही. तर पण KVS संघटनमध्ये तुम्हाला ट्रान्सफर सुविधा देखील उपलब्ध केली जाते. त्यानंतर दर्जेदार शिक्षण जे आहे ते तुमच्या मुलांना इथे मिळणार आहे. तर त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट खूप साऱ्या पालकांना माझ्या यूट्यूब चॅनलवर जास्तीत जास्त RT संदर्भातील पालक जे आहेत ते माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझी ऑडियन्स आहे. तर आता त्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही RTसाठी फॉर्म भरला आणि RT जर नंबर नाही लागला तर KVSसाठी आम्ही फॉर्म जो आहे तो भरू शकतो का. तर याचं उत्तर आहे हो. इथे बघा RT 25% आणि KVS यामधील फरक काय आहे हे पालकांसाठी महत्त्वाचं आहे. तर ते तुम्हाला मी इथे क्लिअर करत आहे. आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न जर RT 25% ॲडमिशन नाही लागलं तर KVSमध्ये ॲडमिशन होऊ शकतं का. तर याचं उत्तर आहे हो. पण काही अटी असणार आहेत त्या अटींचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे. RT 25% म्हणजे काय. तर RT 25% हा खाजगी प्रायव्हेट शाळांसाठी लागू असलेला कायदा आहे. सगळ्यात पहिला पॉईंट इथे क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आर्थिक व दुर्बल व वंचित घटकांसाठी 25% जागा राखीव या RTमध्ये ठेवल्या जातात. ठीक आहे. हा पॉईंट इथे क्लिअर झाला. त्यानंतर हा नियम केंद्रीय विद्यालय म्हणजेच KVSसाठी लागू नाही. मग RT नंबर नाही लागला तर KVSमध्ये कसं ॲडमिशन मिळतं हे देखील तुम्हाला मी इथे क्लिअर करतो. KVSमध्ये प्रवेश स्वतंत्र नियमानुसार होतात. क्लास 1 व बालवाटिकासाठी ऑनलाईन लॉटरी सिस्टीम असते. जशी आपली RTमध्ये लॉटरी सिस्टीम असते त्याचप्रमाणे KVSमध्ये देखील लॉटरी सिस्टीम ही असते. तर लॉटरी पद्धतीने तुमचे इथे नंबर लागतात. RT ॲडमिशन लागला किंवा नाही लागला याचा KVS ॲडमिशनशी थेट काहीही संबंध येत नाही. त्यामुळे तुम्ही RTसाठी देखील फॉर्म भरू शकता आणि KVS संघटन ॲडमिशनसाठी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता. महत्त्वाची गोष्ट RT 25% ॲडमिशन नाही लागलं तरी पालक KVSसाठी अर्ज करू शकतात. पण
KVSमध्ये RT कोटा नसतो, हे इथे तुम्ही क्लिअर करून घ्या. प्रवेश प्रायोरिटी आणि कॅटेगरी आणि लॉटरी यावरती अवलंबून असतो. तर पालकांनी काय लक्षात ठेवायचं हे देखील एकदा बघून घ्या. RT आणि KVS हे दोन वेगवेगळे ॲडमिशन प्रोसेस आहेत. दोन्हींच्या वेबसाईट वेगवेगळ्या आहेत. दोन्हींच्या तारखा, नियम आणि वेबसाईट ह्या वेगवेगळ्या आहेत. हे इथे तुम्ही लक्षात घ्या. एकाच वेळी RT प्लस KVS दोन्हीकडे अर्ज करणं योग्य आणि सुरक्षित आहे. तर त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे देखील अर्ज करू शकता. जिकडे तुमचा नंबर लागेल तिकडे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. अशाच शैक्षणिक अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.